उद्या शेतकरी मोर्चा विविध मागण्यांकरता दिल्लीमध्ये धडकणार आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बॅरिकेड्स लावून दिल्लीच्या सीमांवर हा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी। पाहूया। उद्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे। शेतकरी सगळेजण राजधानी दिल्लीकडे कूच करणार आहेत आणि आपण आता उभे आहोत हरियाणा दिल्ली बॉर्डरवर आणि आपण पाहू शकतो की कशा प्रकारे इथे अतिशय कडक बंदोबस्ताची तयारी आत्तापासूनच सुरू झालेली आहे। आपण पाहू शकतोय की मोठे बॅरिकेड्स आणि त्यासह सिमेंटचे मोठे ब्लॉक्स तयार करण्यात आलेले आहेत। गेल्या वेळी जेव्हा शेतकऱ्यांनी इथे ट्रॅक्टर आणले होते ते ट्रॅक्टर छोट्या ब्लॉक्सवर आणि या बॅरिकेड्सवर चढून शेतकरी इथे पुढे येत होते, पण यावेळी हे मोठे बॅरिकेड्स आणलेत। क्रेनच्या माध्यमातून हे सिमेंटचे ब्लॉक्स इथे उतरवले जात आहेत। आपण जर पाहिलं तर वरती आपण पाहू शकतो की 2 CCTV लावलेले आहेत जे अतिशय या बॉर्डरवरती आहेत आणि या बॉर्डरवरून CCTVच्या माध्यमातून सगळी परिस्थिती मॉनिटर केली जाणार आहे। लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यात आणि अशा पार्श्वभूमीवर शेतकरी हे या पुन्हा एकदा राजधानी दिल्लीकडे येतील आणि हे सगळे ब्लॉक्स हे त्या शेतकऱ्यांची जे ट्रॅक्टर्स असतील गेल्या वेळी जे त्यांनी बॅरिकेड्सवरून चढवले होते ते रोखण्यासाठी तयार करण्यात आलेत। इथे समोर आपण पाहू शकतो ही हरियाणाची बॉर्डर आहे, हरियाणा दिल्लीची सीमा आहे आणि या सीमेकडून शेतकरी उद्या इथे येतील आणि राजधानी दिल्लीकडे मार्गक्रमण करतील असा अंदाज प्रशासनाचा आहे आणि त्यानुसार ही सगळी तयारी सुरू आहे। ही सिंघू बॉर्डरवरील तयारी आहे। गेल्या वेळी सुद्धा जेव्हा आंदोलन झालं होतं त्यावेळी इथून मोठ्या प्रमाणावर शेतकरी हे दिल्लीकडे रवाना झाले होते। त्यामुळे आजपासूनच इथल्या प्रशासनाने दिल्ली आणि हरियाणाच्या प्रशासनाने सुद्धा जोरदार तयारी सुरू केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।